नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या नाशिकच्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण काही सेशन घेऊन आलो त्यामध्ये आपण जो काही डिफरन्स आहे स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक याविषयी आपण पूर्णपणे डिफरन्स प्लस त्याबद्दल जे काही डिटेल डिस्कशन आहे ते आपण बघणार आहोत. किती प्रकारच्या स्मॉल फायनान्स बँक आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी असणारी रिकमेंडेशन करणारी कमिटी असेल, त्याची एस्टॅब्लिशमेंट प्लस त्यांचे हेडक्वार्टर्स, त्यांची टॅगलाईन ठीक आहे. त्याच्यानंतर काही जे काही ट्रान्झिशन करणार आहेत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स टू द स्मॉल फायनान्स बँक, नंतर पेमेंट बँक्स टू द स्मॉल फायनान्स बँक, जे काही ट्रान्झिशन आहे त्यासाठी लागणारी असे रिक्वायरमेंट, या पूर्ण ज्या काही गोष्टींचं डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आपण लगेच आपल्या टॉपिकला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. बघा, स्मॉल फायनान्स बँकच्या आधी थोडंसं आपण त्याचं एक बॅकग्राऊंड बघून घ्या. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्स. ठीक आहे. बऱ्याचशा वेळेस आपण जे युनिव्हर्सल बँक्स किंवा कमर्शियल बँक जे असेल, 11 नॅशनलाइज बँक आणि एक पब्लिक सेक्टर बँक अशी आपली SBI, अशा टोटल आपल्याला बँका बऱ्याचशा माहिती असतात. 12 बँक्स आपल्याला सर्वांना माहिती असतात. ठीक आहे. पण मात्र जे काही पेमेंट बँक्स आणि स्मॉल फायनान्स बँक हे आपल्याला फारशा आपल्याला बघायला मिळत नाही आहे. मग त्या नेमका कोणत्या बँक्स आहेत? ठीक आहे. तर त्यांना डिफरन्शिएटेड बँक्स असं म्हटलं जातं. तर बघा, डिफरन्शिएटेड बँक्स म्हणजेच एक निश बँक, म्हणजे एक डिफरन्शिएटेड म्हणजे इंग्लिशच्या भाषेमध्ये जर आपण सोबत त्याचं मराठीमध्ये कन्वर्जन केलं तर एक वेगळ्या बँक. ठीक आहे. मग वेगळ्या कोणत्या सेन्समध्ये? तर ते पर्टिक्युलर डेमोग्राफिक सेक्शनला सर्व करतात, म्हणून त्यांना असं डिफरन्शिएटेड बँक असं म्हटलं जातं. म्हणजेच ते काय बघा, टिपिकली ते टार्गेट करतात की स्पेसिफिक मार्केट असेल. ठीक आहे. मग स्पेसिफिक मार्केट म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल जर आपण RRB जर बघितलं, बघा रिजनल रूरल बँक्स असतील, त्या कशासाठी काम करतात? मेनली बघा, त्यांचं जे प्रेझेन्स आहे ते कुठं असं रूरल भागामध्ये असतं. पण जर समजा तुम्ही अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स जर बघितलं तर यांचं मेन्स जे आहे बघा, हे यांचं जे काही प्रेझेन्स आहे ते कुठे आपल्याला बघायला मिळतं? शहरी भागामध्ये बघायला मिळतं, अर्बन भागामध्ये बघायला मिळतं. तसंच या ज्या स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्स यांच्यासुद्धा डिफरन्शिएटेड बँक आहेत. या युनिव्हर्सल बँकेपेक्षा त्या थोड्याशा वेगळ्या बँक्स आहेत. युनिव्हर्सल बँक ज्या आहेत आपल्याला, फॉर एक्झाम्पल जर पंजाब नॅशनल बँक असेल किंवा SBI असेल, तर यांचं जे काही प्रेझेन्स आहे ते ऑल ओव्हर इंडियाला पूर्णपणे केटर करतात. पण मात्र ज्या काही स्मॉल फायनान्स बँक आहेत, पेमेंट बँक्स आहेत, यांचं मेन प्रेझेन्स बघा, यांचं मेन प्रेझेन्स कुठे आहे? जिथं अनबँक्ड एरिया आहे, रूरल एरिया आहे, सेमी अर्बन एरिया आहे, अशा ठिकाणी आपल्याला या बँक्स बघायला मिळतात. ठीक आहे. मग त्यांच्यासाठी बघा डिफरन्शिएटेड आहे, तर मग युनिव्हर्सल बँकेपेक्षा यांचे क्रायटेरिया पण वेगळे आहेत. त्यांच्यासाठी लागणारी जे काही कॅपिटल जे काही पेडअप कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा वेगळी असणार आहे. त्याच्यानंतर कॅपिटल टू ॲडिक्वेसी रेशो CRAR ची जी काही रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा त्यांची वेगळी असणार आहे. त्याच्यानंतर स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज ती पण वेगळी असणार आहे. प्लस काही त्यांना डिमांड डिपॉझिट्स किंवा टर्म डिपॉझिट्सवरती ज्या काही कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. ह्या ज्या स्लाईडवरून आपल्याला एकच कन्क्लुजन काढायचे आहे की स्मॉल फायनान्स बँक किंवा जर पेमेंट बँक असेल तर या युनिव्हर्सल बँकेपेक्षा यांचं थोडंसं फंक्शन वेगळं आहे. त्यांच्यासाठी लागणारी कॅपिटल रिक्वायरमेंट असेल किंवा ते कोणत्या तरी पर्टिक्युलर डेमोग्राफिक एरियाला सर्व करण्यासाठी त्यांचं निर्माण केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, त्याच्यानंतर जे काही लायसन्स आहे यांना, हे जे काही स्मॉल फायनान्स बँक आहे किंवा पेमेंट बँक्स आहे यांना लायसन्स मात्र कोण देणार आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 प्रकारचे आपल्याकडे डिफरन्शिएटेड बँक्स आहेत. बघा, कोणत्या कोणत्या डिफरन्शिएटेड बँक्स आहेत आपल्याकडे? RRBज आहेत. ठीक आहे. रिजनल रूरल बँक्स, ग्रामीण बँक्स. त्याच्यानंतर आहे लोकल एरिया बँक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या आणि चौथ्या नंबरची स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्स हे 2 टॉपिक आपण कव्हर करू. येत्या जे काही पुढचं लेक्चर असेल त्यामध्ये आपण जे काही RRB आणि लोकल एरिया बँक्स, ठीक आहे, ते कव्हर करू. तो एक छोटासा टॉपिक आहे. ठीक आहे. पण मात्र यांचं जे वेटेज आहे, स्मॉल फायनान्स बँक असेल, पेमेंट बँक्स आहे, पेमेंट बँकचं वेटेज या बँकिंगच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप आहे. तर ठीक आहे. प्लस इंटरव्ह्यूलाही बऱ्याचशा वेळेस याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे आपण हा जो सेशन आणलेला आहे तो तुम्हाला फ्रुटफुल नक्कीच होणार आहे. ठीक आहे. बघा, आपण स्टार्ट करणार आहोत स्मॉल फायनान्स बँकपासून. ठीक आहे. स्मॉल फायनान्स बँक बघा, स्मॉल फायनान्स बँकसाठी जे काही रिकमेंडेशन आहे, स्मॉल फायनान्स बँक ह्या ओपन करायला पाहिजे नाहीत, त्याचं रिकमेंडेशन कोणी केलेलं आहे? तर हा पहिलाच MCQ जो आहे तो तुम्हाला बँकेमध्ये बराचसा वेळेस विचारला जातो. तर स्मॉल फायनान्स बँकचं काही जे काही रिक्वायरमेंट आहे किंवा जी रिकमेंडेशन आहे ते कोणी दिलेलं आहे? उषा थोरात कमिटीने दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, उषा थोरात कमिटी. नंतर जे काही कोणत्याही बँकेला जे काही लायसन्स मिळतं
ठीक आहे, RBIचे काही लायसन्स देतं एखाद्या बँकेला, त्याच्यासाठी लागणारा जो काही सेक्शन आहे सेक्शन 22 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच वेळा तुम्हाला हा इंटरव्ह्यूलाही क्वेश्चन विचारला जातो की जर समजा तुम्हाला एखादी फॉर एक्झाम्पल एखादी बँक ओपन करायची आहे तर किंवा बँकेला कोणत्या लायसन्सच्या अंडर कोणत्या सेक्शनच्या अंडर तुम्हाला RBI लायसन्स देत असं बँक ओपन करण्यासाठी तर सेक्शन 22 बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. मग नंतर बघा ही जी स्मॉल फायनान्स बँक आहे हे कोण ओपन करू शकतं. स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्यासाठी बघा जे काही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत, एक्झिस्टिंग नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत, NBFC कंपनीज आहेत, त्याच्यानंतर काही एक्झिस्टिंग मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून लोकल एरिया बँक्स आहेत, हे अप्लाय करू शकतात ट्रान्झिशन कशामध्ये करण्यासाठी तर स्मॉल फायनान्स बँक यामध्ये ते ट्रान्झिशन करण्यासाठी अप्लाय करू शकतात. हे तुम्ही पर्टिक्युलरली तिघं बघा ऑड ऑन आउटमध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळा. तर स्मॉल फायनान्स बँकसाठी कोण अप्लाय करू शकतं तर एक्झिस्टिंग NBFC असतील, नंतर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतील, त्याच्यानंतर लोकल एरिया बँक्स हे जे अप्लाय करू शकतात टू गेट कन्वर्टेड इन टू द स्मॉल फायनान्स बँक. बघा त्याच्यानंतर प्रोमोटेड बाय आयदर इंडिव्हिज्युअल्स, त्याच्यानंतर त्याला कोण ओपन करू शकतो बघा इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्याच्यानंतर कॉर्पोरेट असतील, ट्रस्ट असतील किंवा सोसायटी देखील त्याला ओपन करू शकतात. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा स्मॉल फायनान्स बँक बघा जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते पब्लिक लिमिटेड कंपनीज अँड इन द प्रायव्हेट सेक्टर अंडर द कंपनीज ॲक्ट 2013. ठीक आहे, कंपनीज ॲक्ट जे काही 2013 आहे त्याच्या अंडर त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यानंतर सब्जेक्ट टू द कॅश रिझर्व्ह रेशो. बघा कॅश रिझर्व्ह रेशो जो मॉनिटरी पॉलिसीचं तुम्ही जर लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण पूर्णपणे सविस्तर डिस्कशन केलेलं आहे की कॅश रिझर्व्ह रेशो नेमकं काय आहे. तर या सुद्धा जे काही स्मॉल फायनान्स बँक आहे यांना सुद्धा कॅश रिझर्व्ह रेशो मेंटेन करावा लागणार आहे. प्लस SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आहे तो दिलेल्या रिक्वायरमेंटनुसार स्मॉल फायनान्स बँकला तो मेंटेन करावा लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पेमेंट बँक्स कॅन अप्लाय टू फॉर द कन्वर्जन इन टू द स्मॉल फायनान्स बँक. बघा जर समजा एखादी पेमेंट बँक्स असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जिओ पेमेंट बँक बघितली असेल किंवा एअरटेल पेमेंट बँक तुम्हाला माहिती असेल, त्यांना जर स्मॉल फायनान्स बँकमध्ये जर व्हायचं असेल कन्वर्जन करायचं असेल तर त्यांना 5 वर्षाचा जो काही आहे बँकिंग एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. हा एक इम्पॉर्टंट MCQ आहे विद्यार्थी मित्रांनो, तो लक्षात ठेवा की पेमेंट बँकला जर समजा स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर कमीत कमी मिनिमम 5 वर्षाचा बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेसचा त्यांना जो काही आहे एक्सपिरियन्स ऑपरेशनचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक शब्द येतो विद्यार्थी मित्रांनो मायक्रो फायनान्स. ठीक आहे, मायक्रो फायनान्स हा जो काही शब्द आहे याचा नेमका अर्थ काय आहे तर हे जे मायक्रो फायनान्स दिलं जातं हे कोलॅटरल फ्री लोन असतं आणि लेस दॅन 3 लाख रुपीज असतं. ठीक आहे, पण बघा त्याच्यासाठी ॲन्युअल इन्कमचा जो क्रायटेरिया आहे तो जो आहे तो ॲन्युअल इन्कमचा क्रायटेरिया आहे. कोलॅटरल फ्री लोन दिलं जाईल पण मात्र कोणाला ज्याचं ॲन्युअल इन्कम हे जे आहे ते 3 लाखापेक्षा कमी असणार आहे अशा लोकांना जे काही मायक्रो फायनान्स जे काही ते प्रोव्हाइड केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो तर बँक्स विल नॉट बी रेस्ट्रिक्टेड टू द एनी रिजन. ठीक आहे, बँकला असं काही पर्टिक्युलर जे काही आहे रिस्ट्रिक्शन जे स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्यासाठी पर्टिक्युलरली RBIने असं काही जे काही आहे ते रेस्ट्रिक्शन घालून दिलेलं नाही आहे. ठीक आहे, पण मात्र पर्टिक्युलर डेमोग्राफिक सेक्शन ऑफ द सोसायटीला त्याला सर्व करायचं आहे हे पर्पजचं फिक्स आहे. त्याच्यानंतर त्याचे 2 ऑब्जेक्टिव्ज आहेत स्मॉल फायनान्स बँकचे. 2 ऑब्जेक्टिव्ह कोणतं बघा काही रुरल भागामध्ये आणि सेमी अर्बन एरियामध्ये सेविंग हॅबिट सर्व लोकांमध्ये निर्माण व्हावी. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये असेल किंवा जे काही सेमी अर्बन एरिया आहे त्या जे काही सोसायटीमध्ये असणारे लोक आहेत ग्रामीण भागातले असेल किंवा सेमी अर्बन एरियामधले या लोकांमध्ये सेविंगची जी काही हॅबिट आहे ती निर्माण होण्यासाठी एक पर्पज आहे. प्लस त्यांना एक जे काही आहे व्हायबल क्रेडिट त्यांना प्रोव्हाइड करून द्यायचं आहे. त्यांना जे काही अफोर्डेबल रेट ऑफ इंटरेस्टने त्यांना जे काही लोन आहे ते उपलब्ध करून द्यायचं आहे. हा त्याचा मागचा जो काही आहे तो ट्विन पर्पज आहे स्मॉल फायनान्स बँक ओपन करण्यासाठी. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया बघा जे काही 60% ऑफ इट्स नेट क्रेडिट जे काही लोन देणार आहे स्मॉल फायनान्स बँक जे काही टोटल अमाऊंट त्यांच्याकडे लोन देण्यासाठी उपलब्ध असेल त्याच्यामध्ये 60% जे काही नेट क्रेडिट आहे ते त्यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये त्यांना तो द्यावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं पण आपण एक जे आहे चॅप्टर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तुम्हाला इथे थोडंसं हिंट देऊन देतो की प्रायोरिटी सेक्टरमध्ये
PSL सेक्टरमध्ये कोणते कोणते जे काय आहेत जे आपण टॉपिक कव्हर करणार आहोत, ठीक आहे. त्याच्यामध्ये असं हाऊसिंग, त्याच्यानंतर असं रिन्युएबल एनर्जी, त्याच्यानंतर असं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर असं एज्युकेशन, त्याच्यानंतर असं एक्सपोर्ट क्रेडिट, ठीक आहे. त्याच्यानंतर MSME असतं, ठीक आहे, MSME. त्याच्यानंतर असं ॲग्रिकल्चर, ठीक आहे, ॲग्रिकल्चर आणि आदर्स, ठीक आहे. असे आहेत हे जे प्रायोरिटी सेक्टर जे काही RBIने ठरवून दिलेले आहेत. या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये जे काही हाऊसिंग असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, एक्सपोर्ट क्रेडिट, MSME, ॲग्रिकल्चर आणि ऑदरमध्ये यांना टोटल जे काही त्यांच्याकडे नेट क्रेडिट अवेलेबल आहे त्याच्या 60% त्यांना हे क्रेडिट जे आहे ते ह्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये त्या स्मॉल फायनान्स बँकला ते प्रोव्हाइड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर 50% ऑफ इट्स लोन, ते काही त्याचे काही लोन आहेत, 50% ऑफ इट्स लोन ऑफ स्मॉल फायनान्स बँक ते जे देणार आहे ते मस्ट बी लेस दॅन 25 लाख रुपीज. हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. किती आहे? मस्ट बी लेस दॅन 25 लाख रुपीज, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, त्याच्यानंतर जी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे, कॅपिटल रिक्वायरमेंट जर तुम्हाला जर एखादी स्मॉल फायनान्स बँक ओपन करायची असेल, ठीक आहे, तर त्या स्मॉल फायनान्स बँकसाठी पेडअप कॅपिटल किती लागणार आहे? तर पेडअप कॅपिटल बघा ॲटलिस्ट 300 करोड. इम्पॉर्टंट आहे पॉईंट तो. तुम्ही एक शॉर्ट नोट्स बनवा तुमच्या, त्याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँकसाठी लागणारी जी काही आहे ती कमिटी कोणती आहे, त्याच्यानंतर त्याची पेडअप कॅपिटल किती आहे, त्याची कमिटी कोणती, रिकमेंडेशन आहे, त्याच्यानंतर कॅश रिझर्वेशन किती आहे, तिचा SLR किती आहे, कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो किती आहे, त्याच्यानंतर ते लोन किती देणार आहे, 60% ते काय जे नेट क्रेडिट्स आहे ते PSL मध्ये देतील. त्याच्यानंतर 50% ऑफ इट्स लोन मस्ट बी पोर्टफोलिओ मस्ट बी लेस दॅन 25 लाख रुपीज. हे जे इम्पॉर्टंट जे तुम्हाला वाटतंय असे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही शॉर्ट तुमच्या नोटबुकमध्ये त्याला नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर जे काही आहे, प्रोमोटर्स शुड हॅव 10 years ऑफ एक्सपिरियन्स इन द बँकिंग अँड फायनान्स, ठीक आहे. जो कोणी ओपन करणार आहे, प्रोमोटर असेल बँक ओपन करण्यासाठी, त्याला जो काही बँकिंग आणि फायनान्शियल सिस्टमचा जो काही अनुभव आहे तो 10 वर्षाचा त्याला अनुभव असावा लागणार आहे जर तुम्हाला एखादी स्मॉल फायनान्स बँक ओपन करायची असेल. त्याच्यानंतर शेअर होल्डिंग बघा, प्रोमोटरचं जे शेअर होल्डिंग आहे ते 40% पेक्षा, एक्सेस ऑफ 40% पेक्षा जास्त पेडअप कॅपिटल जे काही आहे ते 40% पेक्षा नसायला नको. आणि जर समजा ओपन करताना ते 40% पेक्षा जास्त असेल, 70-80% असेल, ठीक आहे, मे बी 100% असू शकतं. पण मात्र मग ते कसं कमी करायचं आहे बघा, जर येत्या 5 वर्षामध्ये त्यांना ते 40% मध्ये आणायचे बघा. येत्या 5 वर्षामध्ये त्यांना ते 40% जर एक्सेस ऑफ 40% जर पेडअप कॅपिटल असेल प्रमोटरची, तर ते त्या 5 वर्षामध्ये त्याला ती 40% आणायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, डाऊन टू 30% नंतर फर्स्ट 10 yearsमध्ये, ठीक आहे, पहिल्या 10 वर्षामध्ये त्याला ती किती आणायची आहे, तर ती त्याला 30% आणायची आहे. आणि नंतर फायनली 12 yearsमध्ये ती 26% जे काही प्रोमोटरचं कॉन्ट्रीब्युशन हे आणायचं. हा आपण एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे, ठीक आहे. प्रोमोटर जर कॉन्ट्रीब्युशन 40% पेक्षा जास्त असेल तर त्याला येत्या 5 वर्षामध्ये त्याला ते 40% आणायचे आहे. नंतर 10 वर्षापर्यंत त्याला ते 30% आणायचे आहे. आणि 12 वर्षापर्यंत त्याला ते प्रोमोटरचं जे काही शेअर होल्डिंग जे कॅपिटल आहे ते 26% त्याला ते आणायचं आहे, ते लक्षात ठेवा. नंतर जॉईंट व्हेंचर्स आर नॉट अलाउड ऑर परमिटेड, ठीक आहे. जॉईंट व्हेंचर्स म्हणजे काय, 2-3 कंपन्या मिळून जे काही बनवतायत, जॉईंट व्हेंचर तयार करतात, तर या स्मॉल फायनान्स बँकमध्ये जॉईंट व्हेंचर्स हे अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर फॉरेन शेअर होल्डिंग, ठीक आहे. फॉरेन शेअर होल्डिंग, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी प्रायव्हेट सेक्टर बँक्समध्ये जी अलाउड जी केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 74%, लगेच म्हणजेच त्याच्यामध्ये 49% जे आहे ते ॲटोमॅटिक रूटने असते, ठीक आहे. ॲटोमॅटिक रूट म्हणजे काय, जी गव्हर्नमेंटमध्ये कोणालाही विचारायची गरज नाही आहे. पण मात्र 49% पेक्षा जे काही जास्त असणार आहे, ठीक आहे, म्हणजे 25%, ठीक आहे, 25% हे काय असणार आहे, हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड असणार आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंट अप्रूव्ड असणार आहे, गव्हर्नमेंटची परमिशन. 49% ॲटोमॅटिक रूट जो आहे ते गव्हर्नमेंटला विचारायची गरज नाही आहे. पण मात्र 49% पेक्षा जेव्हा इन्क्रीज होतं 25%पर्यंत, त्याला गव्हर्नमेंट अप्रूव्ड, गव्हर्नमेंटकडे परमिशन घ्यावी लागते. सेम प्रायव्हेट बँकसारखं स्मॉल फायनान्स बँकमध्ये FDI जो आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे 74% जे काय आहे ते लिमिट दिलेलं आहे. हे एक तुम्ही पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो मी लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो बघा, नेटवर्थ बघा, जेव्हा स्मॉल फायनान्स बँकची नेटवर्थ जी आहे 500 करोड, ठीक आहे, तिचा जो काही टर्नओव्हर आहे
जो 500 करोड जर स्मॉल फायनान्स बँकचा नेट वर्थ किंवा जे आपण आपल्या सोप्या भाषेत त्याचा टर्न ओव्हर जर 500 करोड जर पोचला तर त्याची लिस्टिंग जी आहे ती मॅन्डेटरी आहे विदिन द 3 इयर्स. म्हणजे कुठे लिस्टिंग करणार तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती तिचं लिस्टिंग जे आहे ते मॅन्डेटरी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी समजा फॉर एक्झाम्पल स्मॉल फायनान्स बँक ओपन करायलाच आपल्याला 300 करोड लागत आहे. ठीक आहे. तिचा टर्नओव्हर 300 करोडपेक्षा जास्तही झाला, 400 करोडपर्यंतही झाला, त्या केसमध्ये सुद्धा ती लिस्टिंग करू शकते. पण जनरली पण RBIने सांगितलं आहे की जर समजा तिचं जर 500 करोड तिचं जर नेटवर पोचलं तर तिला लिस्टिंग जी आहे ती नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती किंवा BSE वरती तिची लिस्टिंग विदिन 3 इयर्सची मॅन्डेटरी असणार आहे. त्याच्यानंतर स्मॉल सेव्हिंग बँक्स नेट वर्थ बिलो द 500 सांगितल्याप्रमाणे जर 500पेक्षा नेट ओव्हर जर ती कमी असेल, 500पेक्षा नेटवर्थ जर कमी असेल तर ती सुद्धा लिस्टिंग त्याही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. व्हॉलंटरी आहे ते. नंतर 25% ऑफ इट्स ब्रांचेस इन द अनबँक्ड रुरल सेंटर्स. जे स्मॉल फायनान्स बँक आहे जे 25% जे काही बँक ज्यांच्या जे काही 25% जे ब्रांचेस असतील त्या कुठे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? अनबँक्ड रुरल सेंटर. म्हणजे जिथे कोणत्याही प्रकारची कोणतीच बँक नाही आहे अशा रुरल सेंटर्समध्ये त्यांचं आपल्याला ओपनिंग करायचं आहे. त्याच्यानंतर स्मॉल फायनान्स बँक्स आर रिक्वायर्ड टू मिनिमम कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. बघा हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो किती असणार आहे? कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा जो स्मॉल फायनान्स बँकचा आहे तो 15% असणार आहे. कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो CIR. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो काय आहे? कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो हा किती असायला हवा स्मॉल फायनान्स बँकचा? ठीक आहे. हा 15% असायला हवा. आणि ठीक आहे अगेन्स्ट द ओनली 9%. युनिव्हर्सल बँकेंना बघा, युनिव्हर्सल बँकेना बेझल नॉर्म्सनुसार किती ठेवा लागतो इतर तो कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 9% ठेवा लागतो. पण मात्र स्मॉल फायनान्स बँकला किती आहे तर तो 15% आहे. हा एक फरक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर Tier 1 कॅपिटल शुड बी 7.5% ऑफ द रिस्क वेटेड ॲसेट्स. Tier 1 कॅपिटल किती असायला हवी तर 7.5% ऑफ द रिस्क वेटेड ॲसेट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा जे काही लोन देणार आहे मॅक्सिमम लोन साईज जी प्रोव्हाइड करणार आहे कोण? स्मॉल फायनान्स बँक. जर सिंगल पर्सन असेल तर त्याला किती लोन देणार आहे आणि ग्रुपच्या केसमध्ये असेल तर त्याला किती जे काही लिमिटेशन आहे ते स्मॉल फायनान्स बँकला RBIने घालून दिले आहेत. बघा तर सिंगल जर पर्सन असेल तर कॅन नॉट एक्सिड 10% ऑफ इट्स कॅपिटल फंड्स. जिच्याकडे जेवढी कॅपिटल फंड्स आहे स्मॉल जे काही सिंगल पर्सन जर त्याच्याकडे लोन घ्यायला आला तर तो त्याला 10% ऑफ इट्स नॉट एक्सिडिंग द 10% ऑफ इट्स जे काय आहे टोटल कॅपिटल फंडपेक्षा 10%पेक्षा ते जास्त असायला नको आहे. ठीक आहे. पण जर ग्रुपच्या केसमध्ये असेल तर 15% पर्यंत नॉट एक्सिडिंग द 15% पर्यंत ते अलाउड आहे. 15%पेक्षा ते जास्त असायला नको आहे. ठीक आहे. ही जे आहे मॅक्सिमम लोन साईज स्मॉल फायनान्स बँकची आहे तो क्रायटेरिया एक लक्षात ठेवा. ग्रुपच्या केसमध्ये नॉट एक्सिडिंग 15% ऑफ इट्स टोटल कॅपिटल फंड्स आणि सिंगल पर्सनच्या बाबतीत नॉट एक्सिडिंग दी किती तर 10%. ठीक आहे. हे दोघं क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघू जो स्मॉल फायनान्स बँकमध्ये बघा कोणत्या कोणत्या स्मॉल फायनान्स बँक आपल्याकडे आहेत. ठीक आहे. कोणत्या कोणत्या स्मॉल फायनान्स बँक आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे 11 स्मॉल फायनान्स बँक आहेत. ठीक आहे. जी शेवटची जी आहे स्लाइस स्मॉल फायनान्स बँक ही एप्रिल मे 2025 मध्ये आता लेटेस्ट आलेली आहे. 11th स्मॉल फायनान्स बँक. बघा AU स्मॉल फायनान्स बँक आहे. त्याच्यानंतर कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आहे ही आपली फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक आहे. त्याच्यानंतर इक्विडा स्मॉल फायनान्स बँक आहे. त्याच्यानंतर ESAP स्मॉल फायनान्स बँक आहे. त्याच्यानंतर सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक आहे आपल्या नवी मुंबईची. त्याच्यानंतर उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक आहे. नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड एक आहे नॉर्थ ईस्टसाठी. त्याच्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँक आहे. त्याच्यानंतर शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आहे. त्याच्यानंतर युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे आणि स्लाइस स्मॉल फायनान्स बँक आहे. विद्यार्थी मित्रांनो एवढ्या ज्या आपल्या स्मॉल फायनान्स बँक आहे त्यामध्ये जी पहिली बँक जी आहे AU स्मॉल फायनान्स बँकेला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालेला आहे. ठीक आहे. ईचं कन्व्हर्जन तिला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल कशासाठी मिळाले? ही युनिव्हर्सल बँक म्हणून जी काही आहे ती ट्रान्झिशन करू शकते असं RBI कडनं तिला जे आहे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळून गेलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा ते पूर्णपणे ही कंप्लीट प्रोसेस होईल मग आपल्याकडे 10 जे काही स्मॉल फायनान्स बँक शिल्लक राहतील. ठीक आहे. आतापर्यंत अजून काही ते ज्या वेबसाईटवरून ते पूर्णपणे गेले नाही त्याच्यामुळे आपण ते डेटा ॲज इट इज ठेवलेला आहे. ठीक आहे. बघा आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो
आता जे आपण एवढ्या स्मॉल फायनान्स बँक बघितल्या 11 यांची आपण काय बघणार आहोत, यासाठी आपण जो डेटा बघितला, काय काय रिक्वायरमेंट आहे स्मॉल फायनान्स बँकसाठी, आपण तो पूर्णपणे डेटा बघितला. ठीक आहे, तो मला पूर्णपणे जे काही पॉईंट्स आहेत ते एकदम कंटेंटमध्ये दिलेले एकदम क्रिस्प पॉईंट आहे, तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्या पलीकडे क्वेश्चन त्याच्या बँकिंगच्या एक्झाममध्ये येणार नाही, ही तुम्हाला मी 101% मी तुम्हाला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो. आता यामध्ये जे आपण 11 स्मॉल फायनान्स बँक बघितल्यात, यामध्ये आपल्याला त्यांचं टॅगलाईन बघायचे आहे, त्यांचे एस्टॅब्लिशमेंट इयर बघायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचे हेडक्वार्टर्स बघायचे आहेत आपल्याला. बघा, पहिली जी बँक आहे एयू स्मॉल फायनान्स बँक. बघा, एयू स्मॉल फायनान्स बँक जी आहे ती फाउंडेड इन 1996. ठीक आहे, एयू बघा, पहिली जी एयू स्मॉल फायनान्स बँक आहे तिचं एयू फायनान्शियर म्हणून असं रजिस्ट्रेशन होतं. ठीक आहे, जनरली जे आपण स्मॉल फायनान्स बँक बघू ह्या 2016च्या पुढेच त्या अस्तित्वात आलेल्या आहेत. ठीक आहे, पण हे जे रजिस्ट्रेशन आहे एयू फायनान्शियरचं रजिस्ट्रेशन आहे 1996. त्याच्यानंतर तिचं जे हेडक्वार्टर आहे ते बघा कुठे आहे, जयपूर इन राजस्थान. आणि तिची टॅगलाईन बघा काय आहे, चलो आगे बढे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी स्मॉल फायनान्स बँक बघा, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ही खूप इम्पॉर्टंट स्मॉल फायनान्स बँक आहे विद्यार्थी मित्रांनो. ही जी आहे स्मॉल फायनान्स बँकमधली फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक आहे. ठीक आहे, फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये विचारली जाते की फर्स्ट स्मॉल फायनान्स बँकचं तुम्ही नाव सांगा, तर कोणती आहे, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, आणि तिचं फाउंडेशन कधी झालं, 2016मध्ये. तिचं हेडक्वार्टर कुठे, जलंधर पंजाबमध्ये. आणि तिची टॅगलाईन आहे विश्वास से विकास तक. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची स्मॉल फायनान्स बँक आहे विद्यार्थी मित्रांनो इक्विडास स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, इक्विडास स्मॉल फायनान्स बँक, तिचं सुद्धा एस्टॅब्लिशमेंट कुठे झाले, 2016मध्ये. तिचं हेडक्वार्टर कुठे बघा, चेन्नईमध्ये. आणि तिची टॅगलाईन आहे इट्स अ फन बँकिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ईसॅप स्मॉल फायनान्स बँक. हिचं एस्टॅब्लिशमेंट बघा कुठे झाले, 2017मध्ये, थ्रिसूर केरलामध्ये. हेडक्वार्टर इंपॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ईसॅप स्मॉल फायनान्स बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे, थ्रिसूर केरलामध्ये. टॅगलाईन बघा तिची काय आहे, जॉय ऑफ बँकिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया, पुढची बँक आहे बघा आपली सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, एस्टॅब्लिशमेंट तिचं झालंय 2017मध्ये. हेडक्वार्टर आपल्या नवी मुंबईला आहे. त्याच्यानंतर टॅगलाईन आहे अ बँक ऑफ स्माइल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण गेलो, उज्ज्वन स्मॉल फायनान्स बँक. फाउंडेशन तिचं झालंय तिचं 2017मध्ये. हेडक्वार्टर आहे तिचं बँगलोर कर्नाटकमध्ये. आणि टॅगलाईन आहे बिल्ड अ बेटर लाईफ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, हिचं सुद्धा फाउंडेशन कधी झालंय, 2017मध्ये. ठीक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये. मग जे आहे जे काही हेडक्वार्टर आहे आसाममध्ये, गुवाहाटीमध्ये आहे. त्याच्यानंतर टॅगलाईन आहे तिची युअर डोअर स्टेप बँकर. ठीक आहे, त्याच्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँक आहे विद्यार्थी मित्रांनो. जन स्मॉल फायनान्स बँकचं जे काही फाउंडेशन आहे ते 2018मध्ये झालेलं आहे. तिचं हेडक्वार्टर पुन्हा बँगलोरमध्ये कर्नाटकमध्ये आहे. आणि टॅगलाईन आहे लिखो अपनी कहाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे शिवालिक स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक ही थोडंसं इम्पॉर्टंट एक पॉईंट सांगतो मी. शिवालिक स्मॉल फायनान्स बँक अशी एक पहिली अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे जिचं ट्रान्झिशन अर्बन कॉपरेटिव्ह बँक टू द स्मॉल फायनान्स बँक झालं आहे. म्हणजे जे एक ट्रान्झिशन करत असताना एखाद्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकला जर स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट करायचं असेल, कन्वर्जन व्हायचं असेल तिचं, तर कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे तिची बघा, इनिशियली तिची अर्बन कॉपरेटिव्ह बँक जी आहे, ठीक आहे, किती असायला हवी, तर 150 करोड. ठीक आहे, अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे तिच्याकडे पेडअप कॅपिटल किती असायला हवी, तर इनिशियली ओपन करताना 150 CR चालून जाईल. पण येत्या नेक्स्ट 5 इयर्समध्ये तिची जी पेडअप कॅपिटल आहे ती किती असायला हवी विद्यार्थी मित्रांनो, ती 300 करोड व्हायला हवी. त्या केसमध्ये तिला स्मॉल फायनान्स बँकचा दर्जा मिळतो. ती स्मॉल फायनान्स बँक होण्यासाठी ती कम्प्लिटली इलिजिबल असते. ठीक आहे, तर ही जी शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आहे ती फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक आहे इंडियाची जिचं ट्रान्झिशन अर्बन कॉपरेटिव्ह बँक टू द स्मॉल फायनान्स बँक झालेलं आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत की अशी पहिली कोणती अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे जिचं ट्रान्झिशन अर्बन कॉपरेटिव्ह बँक टू द स्मॉल फायनान्स बँक झालेलं आहे. त्याच्यानंतर तिचं एस्टॅब्लिशमेंट 2021मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर तिची जी हेडक्वार्टर आहे नोएडामध्ये आहे. आणि तिची टॅगलाईन आहे बँक फॉर युअर वेलफेअर. ठीक आहे, बँक फॉर युअर वेलफेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बँक बघा, युनिटी स्मॉल फायनान्स बँक. ठीक आहे, युनिटी स्मॉल फायनान्स बँक तिचं बघा भारत पे आणि सेंट्रल मेनचं दोघांचं जॉईंट व्हेंचर आहे. त्याच्यानंतर फाउंडेड बघा, ठीक आहे, फाउंडेड कोणाचं आहे, तर ते आहे 2021मध्ये झालेलं आहे. त्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. आणि टॅगलाईन आहे तिची बँक से बियॉन्ड. ठीक आहे, बँक से बियॉन्ड.
त्याच्यानंतर स्लाइस स्मॉल फायनान्स बँक ही लेटेस्ट आहे, एप्रिल मे 2025मध्ये क्रिएट केलेली. फाउंडेशन बघा मे 2025मध्ये तिचं झालेलं आहे, नवीन आहे. आणि हेडक्वार्टर मात्र तिचं बेंगलोर कर्नाटकमध्ये आहे. टॅगलाईन अजून आलेली नाही आहे, जेव्हा टॅगलाईन ऑफिशियली तिची लॉन्च केली जाईल त्याच्यानंतर आपण तो पॉईंट ॲड करून घेऊ. ठीक आहे, एवढ्या 11 स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. याची एस्टॅब्लिशमेंट जनरली तुम्ही लक्षात ठेवा की 2016, 17, 18पर्यंतच आहेत जास्त करून. ठीक आहे, पण 2016च्या पुढेच आहेत त्यांचे. ठीक आहे, पण मात्र हेडक्वार्टर खूप इम्पॉर्टंट आहेत. हेडक्वार्टर तुम्हाला लक्षात ठेवाच लागतील. त्याच्यानंतर मी जे काही डिस्कशन केलं त्याचे काही रिक्वायरमेंट असेल, डिफरन्शिएटेड बँक आहे तर त्यांचे काही डिफरंट जे आहेत जे क्रायटेरियाज आहेत, डिपॉझिटचे असतील किंवा काही क्रेडिट रिलेटेड असेल किंवा CRR असेल, SRR असेल किंवा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असेल, या गोष्टी तुम्ही त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे एक्झामला त्याच्यावर क्वेश्चन्स बऱ्याच वेळा बनलेले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट की EU स्मॉल फायनान्स बँकला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालेलं आहे. ती युनिव्हर्सल बँकसाठी तिला एक जे काय आहे इन प्रिन्सिपल IRBI कडनं तिला अप्रुव्हल मिळालेलं आहे. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकबद्दल थोडासा पूर्णपणे मी जो सांगितला कंटेंट एकदम क्रिप्स आहे, टू द पॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक पॉईंटवरती क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत. आता आपण चालू करूया पेमेंट बँक्सकडे. ठीक आहे, बघा पेमेंट बँक बघा त्याच्यासाठी ज्या आहेत त्यासुद्धा बघा रजिस्टर्ड पब्लिक लिमिटेड कंपनीज असतात. ठीक आहे, अंडर द कंपनीज ॲक्ट 2013 आणि त्यांना सुद्धा लायसन्स जे मिळतं सेक्शन 22 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार त्यांना पेमेंट बँकला सुद्धा ते लायसन RBI कडनं मिळत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पेमेंट बँक्सचं जे काही आहे ते ऑब्जेक्ट नेमकं काय आहे, तेच स्मॉल सेविंग अकाउंट असतात. पेमेंट बँकचं जे काही आहेत ते फायनान्शियल जे काही इन्क्लुजन आहे. जर विचारलं कोणत्याही बँकचं ओपनिंग का केलं जातं, कोणतीही बँक असू द्या, स्मॉल फायनान्स बँक असू द्या किंवा पेमेंट बँक असू द्या किंवा युनिव्हर्सल बँक असू द्या, बँकचं कामच काय आहे तर फायनान्शियल इन्क्लुजन. एकाच शब्दात तुम्ही जरी सांगितलं फायनान्शियल इन्क्लुजन तरी तुमचा तो इंटरव्ह्यूअर सॅटिस्फाईड असणार आहे. तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचं जे काही अकाउंट आहे, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा अकाउंट जो आहे, प्रत्येक व्यक्ती जो आहे बँकेशी जे काही वित्तीय साहित्य जे काही आहे ती स्वायत्ता त्याच्याशी तो जोडला जाणं. ठीक आहे, याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हटलं जातं. मग यामध्ये बघा स्मॉल सेविंग अकाउंट्स असणार आहेत. त्याच्यानंतर ज्यांचा उपयोग पेमेंट्स आणि रिमिटन्स सर्व्हिससाठी जे काही कोण यूज करू शकतं. पेमेंट बँक्स पर्टिक्युलरली कोणत्या सोसायटीला केटर करणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कोण बघा मायग्रंट लेबर वर्कर्स असतील. ठीक आहे, लेबर वर्कफोर्स असेल ज्यांच्याकडे ज्यांचे इन्कम कमी आहेत, लो इन्कम हाऊसहोल्ड असेल. नंतर जे काही स्मॉल बिझनेस पर्सन्स असतील त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर अनऑर्गनाइज सेक्टर एंटिटीजमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी. अदर युजर्स. त्याच्यानंतर हाय व्हॉल्यूम. त्याच्यानंतर याच्यामध्ये कशासाठी तर हाय व्हॉल्यूम विथ लो व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे, हाय व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन शुड बी मोर, जे ट्रान्झॅक्शन असेल ते जास्त असेल पण त्याची व्हॅल्यू मात्र कशी 50 रुपये 100 रुपये मॅक्सिमम जास्त असणार नाही आहे. तुम्हाला मी सांगेलच डिपॉझिटचा क्रायटेरिया, त्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईलच की यांची जे आहे हाय व्हॅल्यूम बट लो व्हॅल्यूचे जे काय असेल ते ट्रान्झॅक्शन्स या पेमेंट बँक्स थ्रू आपण केले जाणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघा जे आहे पुढे बघूया आपण पेमेंट बँक्समध्ये. बघा जे काही प्री एक्झिस्टिंग आता हे जे रिक्वायरमेंट आहे पेमेंट बँक्समध्ये कन्वर्ट होण्यासाठी, तर पेमेंट बँक्समध्ये रिक्वायरमेंट जे कन्वर्जन करण्यासाठी कोण करू शकतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं जाणून घेऊया की पेमेंट बँक्स बघा जे काही बँक आहेत प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, नॉन बँक NBFCची जे काही प्रीपेड इन्स्ट्रुमेंट आहेत ते लायसन्स इश्यू करू शकतात RBI कडून पेमेंट बँक्समध्ये कन्वर्ट होण्यासाठी अंडर द पेमेंट सेटलमेंट ॲक्ट 2007. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कोण आहे NBFCs करू शकतात. नंतर कॉर्पोरेट NBFCs, नंतर कॉर्पोरेट BC म्हणजे काय बँकिंग करस्पॉन्डंट्स. त्याच्यानंतर मोबाईल टेलिफोन कंपनीज ज्या आपण एअरटेल पेमेंट बँक आपल्याला बऱ्याचशापैकी ॲडव्हर्टिजमध्ये आपण बघितले की एअरटेल पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक ही बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थी मित्रांना त्याची ॲडव्हर्टिजमध्ये त्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर सुपर मार्केट चेन असेल, कंपनीज असेल, रिअल सेक्टरमध्ये कॉपरेटिव्ह असतील. ठीक आहे, नंतर या गोष्टी ज्या आहेत ज्या दिलेल्या आहेत या पेमेंट बँक ओपन करण्यासाठी ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर एक्झिस्टिंग जे काही PPI आहेत ते प्रीपेड इन्स्ट्रुमेंट. PPI म्हणजे काय प्रीपेड इन्स्ट्रुमेंट लायसन्स होल्डर्स कुड ऑप्ट फॉर द कन्वर्जन टू गेट कन्वर्टेड इन टू एक्झिस्टिंग जे प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सुद्धा लायसन्स पेमेंट बँक्स ओपन करण्यासाठी ते इलिजिबल असू शकतात. पण मात्र त्याच्यासाठी जे काही क्रायटेरिया आहेत ते आपण पुढे बघूया. ठीक आहे, हे तर आपण बघितलं की एलिजिबिलिटी काय आहे, कोण पेमेंट बँकसाठी ते अप्लाय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढे जर आपण गेलो पुढे बघा त्याच्यानंतर ज्याला जे काही आहे ओपन बँकिंग ॲक्सेप्टन्स ऑफ डिमांड अँड डिपॉझिट्स. ठीक आहे, डिमांड अँड
डिपॉझिट्स, याला काही बँक जे काय आहे पेमेंट बँक्स हे जे इम्पॉर्टंट क्रायटेरिया स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्समध्ये जो इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे, स्मॉल फायनान्स बँक हे फंक्शन जे आहेत, कार्यप्रणाली जी आहे ती युनिव्हर्सल बँकेसारखी आहे. पण मात्र जे काही पेमेंट बँक्स आहे ह्याच्यावर काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आर बी आयने घालून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डिमांड डिपॉझिट्स जे लिमिटेशन घालून दिलेलं आर बी आयचं आहे, ठीक आहे, ते खूप इम्पॉर्टंट मॅटर करणार आहे. जे कार्यप्रणाली आहे स्मॉल फायनान्स बँकची, ते लोन देऊ शकतात, क्रेडिट कार्ड इश्यू करू शकतात, हे सर्व फंक्शन्स ॲज अ युनिव्हर्सल बँकेसारखी करणार. डिपॉझिट्समध्ये कोणत्याही प्रकारची त्यांना लिमिटेशन्स नाही आहे. मात्र इथे जे पेमेंट बँक्समध्ये जे आपण डिपॉझिट्स अकाउंट ओपन करणार आहोत, ठीक आहे, करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये, त्यामध्ये जे अकाउंट ओपन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, त्याला 2 लाखाची लिमिटेशन त्यांना घालून दिलेली आहे. ठीक आहे, एक जो कस्टमर असेल त्या बँकेमध्ये कोणी अकाउंट ओपन करणार असेल त्याची डिपॉझिट शुड बी नॉट एक्सिडिंग द 2 लाख रुपीज 1 फायनान्शियल इयरमध्ये. ठीक आहे, एका वर्षामध्ये त्याला 2 लाख रुपयाचंच ते डिपॉझिट्स करू शकतात. ठीक आहे, करंट डिपॉझिट्स आणि सेव्हिंग डिपॉझिट्सचं, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल स्मॉल बिझनेस आणि NRI जे आहेत ते NRIज डिपॉझिट शुड नॉट बी ॲक्सेप्टेड. नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, जो इंडियाच्या आउटसाईड 182 डेज जे काही आपल्या देशाच्या बाहेर राहत असतो, अशा व्यक्तींना आपण नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन असं म्हणतो, NRI म्हणतो. असे लोक जे काय आहेत ते हे अकाउंट ओपन पेमेंट बँकमध्ये करू शकत नाही, त्यांचं डिमांड डिपॉझिट्स हे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो, DICGC. ठीक आहे, DICGC काय आहे? डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जो RBIचा जे काही सबसिडरी आहे आणि सर्वांना जे काही आपल्याला माहिती असला पाहिजे की DICGCचा जो काही ॲक्ट आहे, ठीक आहे, DICGC, ठीक आहे, DICGC, ठीक आहे, याचा जो ॲक्ट आहे 1961चा, हा ॲक्ट बऱ्याच वेळा विचारला जातो की DICGCचा ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही आपण डिपॉझिट्स करतो बँकेमध्ये, त्याच्यामध्ये आपल्या डिपॉझिटच्या अगेन्स्ट जे काही RBI आपल्याला जे काही बँक आपल्याला जे काही इन्शुरन्स प्रोव्हाइड करतो, 5 लाखापर्यंत आपल्या जे काही डिपॉझिट्सचा इन्शुरन्स गव्हर्न करतं RBI. ठीक आहे, तर ही जी फॅसिलिटी आहे ती सुद्धा इथं पेमेंट बँक आहे, स्मॉल फायनान्स बँक असेल, हे दोघांना अप्लाय आहे. ठीक आहे, स्मॉल फायनान्स बँकमध्ये पण आणि पेमेंट बँकमध्ये. ठीक आहे, DICGCचा काही इश्यू नाही आहे, DICGC या दोघांना ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लॉस होणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मॅक्सिमम बॅलन्स बघा, जे डिपॉझिटचं जे काय आहे ते लिमिटेशन दिलेलं आहे. एक जो कस्टमर असेल तो मॅक्सिमम एका वर्षामध्ये 2 लाखापेक्षा जास्त डिपॉझिट या पेमेंट बँक्समध्ये तो करू शकत नाही. हा एक क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा याचा रिकमेंडेशन जसं आपण स्मॉल फायनान्स बँकमध्ये बघितलं की स्मॉल फायनान्स बँकचे रिकमेंडेशन आहे ते उषा थोरात कमिटीने दिलेलं आहे, पण पेमेंट बँकचं जे काही रिकमेंडेशन आहे ते नचिकेत मोर कमिटीने दिलेलं आहे. ठीक आहे, बघा इथे दिलेलं आहे नचिकेत मोर कमिटी, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी लास्टला जो आहे तो सम अप करून तो डिफरन्स पण सांगितलेला आहे, त्यामध्ये आपण बघूयाच. नंतर दे कॅन इश्यू द ATMs आणि डेबिट कार्ड्स, ATM आणि ते ATM ॲटोमॅटेड टेलर मशीन्स, त्याच्यानंतर डेबिट कार्ड ते इश्यू करू शकतात त्यांचे. त्याच्यानंतर पेमेंट बँक्स कॅन नॉट इश्यू द क्रेडिट कार्ड्स. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, की पेमेंट बँक्स जे आहेत ते क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाही आहे, म्हणजे ते कोणालाही लोन देऊ शकत नाही. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, ते कोणालाही लोन देऊ शकत नाही आहे. मग लोन देऊ शकत नाही आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये जे आपण बघितले हाऊसिंग, रिन्युएबल एनर्जी, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, एक्सपोर्ट क्रेडिट, नंतर MSME असेल, ॲग्रिकल्चर असेल, अदर सेक्शन्स असतील, स्टार्टअप्स असतील, यांना जे आहे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये यांना कोणत्याही प्रकारचं लोन द्यायचं नाही आहे, कारण की त्यांना क्रेडिट लोन देण्याची फॅसिलिटीज अवेलेबल नाही. क्रेडिट कार्ड काय आहे? एक लोनचाच टाईप आहे. ठीक आहे, तर मग क्रेडिट कार्ड हे इश्यू करू शकत नाही, फक्त ATM आणि डेबिट कार्ड ते देऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हे लोन देत नाही आहे, हे जे पेमेंट बँक्स आहे जर लोन देत नाही आहे तर मग हे बँक जी चालते कशी? ठीक आहे, आपल्याला जनरली असं माहिती असतं की बँक आपल्याकडनं काहीतरी डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करते आणि दुसऱ्या व्यक्तीला ती जास्त रेट ऑफ इंटरेस्टनं ती पैसे देते आणि त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्या मार्जिनवरती जे काही त्या आपल्या स्टाफचा पेमेंट करते आणि त्याला त्याच्या दृष्टीने त्या बँकेला प्रॉफिट होतं. मात्र जर पेमेंट बँक्स आहेत त्या कोणत्याही प्रकारचं जर लोन प्रोव्हाइड करत नाही आहे, क्रेडिट कार्ड देत नाही आहे, तर मग ते बँका पैसा कसा कमवते? तर ठीक आहे, तर त्या ॲक्टिव्हिटी बघा कसं करतात.
बिझनेस करस्पॉन्डंट, ठीक आहे, हा जो वर्ड आहे बिझनेस करस्पॉन्डंट, अनादर बँक. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं नाशिकमध्ये राहतोय आणि एक HDFC बँक इथं आहे आणि तिला काही तिचे प्रोडक्ट असेल एखाद्या रुरल भागामध्ये, फॉर एक्झाम्पल देवळा तालुक्यामध्ये तिला जर तिचे काही प्रोडक्ट्स विकायचे असतील, ठीक आहे, आणि तिथे एक दुसरी पेमेंट बँक आहे, तिथे फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲझ्युम करा की तिथे HGO पेमेंट बँक आहे, आणि जर समजा नाशिकमधली जी HDFC बँक आहे तिला तिचे काही प्रोडक्ट्स असेल, इन्शुरन्स प्रोडक्ट असेल किंवा काही दुसरेही प्रोडक्ट असेल, ते जर तिला जिओ पेमेंट बँकमधून जर तिला विकायचे असेल, कारण की तिचं जर कस्टमर बेस जर समजा HDFC बँकेचा देवळ्यामध्ये नाही आहे, पण मात्र जर जिओ पेमेंट बँकचा जर चांगला कस्टमर बेस असेल तिथे, तर मग HDFC बँक काय करत असतं, तर जिओ पेमेंट बँक मार्फत तिचे प्रोडक्ट जे आहे ते HDFC बँक विकत जाईल, ठीक आहे. मग अशा ॲक्टिव्हिटीला जी काम करते ती जिओ पेमेंट बँक, तिला बिझनेस करस्पॉन्डंट म्हटलं जातं. मग त्याच्या अगेन्स्ट जर ती HDFCचे काही सर्टन प्रोडक्ट्स विकत असेल, तर ती नक्कीच ती काय जिओ पेमेंट बँक काय करणार आहे, तर काहीतरी चार्जेस ते अप्लाय करणार आहे, ठीक आहे. त्याला बिझनेस करस्पॉन्डंट ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. अनदर बँकची ती बिझनेस करस्पॉन्डंट ॲक्टिव्हिटी काम म्हणून करू शकते. त्याच्यानंतर रिटेल एजंट म्हणून काम करू शकते ती, ठीक आहे, बँकिंग सर्व्हिसेस देऊन. त्याच्यानंतर पेमेंट बँक्स बघा, कॅन नॉट सेट अप द सबसिडरीज. पेमेंट बँक आहे जी तिच्या सबसिडीज ओपन करू शकत नाही. त्याच्यानंतर टू अंडरटेक द नॉन बँकिंग फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज, पेमेंट बँक्सला तिची सबसिडरी ओपन करण्याचा अधिकार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो बघा, पेमेंट बँक्स कॅन नॉट अंडरटेक द लेंडिंग ॲक्टिव्हिटीज. सेम जे सांगितलं की क्रेडिट कार्ड देत नाही आहे, ते तर त्यांना लेंडिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. लेंडिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे तर त्यांना प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगचा क्रायटेरिया त्यांना लागू नाही आहे, ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यूअर फसवत असतो की प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगमध्ये पेमेंट बँक्स किती पर्सेंटेज लोन देतात. बरेचसे विद्यार्थी 40% बोलून देतात, पण थोडंसं तुम्हाला टू द पॉईंट माहिती असेल व्यवस्थित, जर तुम्ही पेमेंट बँक्स आणि स्मॉल फायनान्स बँकचा अभ्यास केला असेल, हे जर तुम्ही माझं लेक्चर बघितलं असेल, तर तुम्ही नक्कीच त्याचा आन्सर बरोबर देऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. बघा, त्याच्यानंतर अमाऊंट्स मेंटेन, कॅश रिझर्व्ह रेशो त्यांना मेंटेन करावं लागणार आहे. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे आपण जो बघितला मॉनिटरी पॉलिसीच्या लेक्चरमध्ये की हार्ड कॅश जे आहे बँकेकडे अवेलेबल, सर्टन अमाऊंट त्यांना ती RBI कडे पार्क करावं लागत असणार आहे, ती द्यावी लागत असणार आहे. त्याच्यानंतर आउटसाईड, त्याच्यानंतर राहिलेली जी काही कॅपिटल आहे डिमांड आणि टाईम लायबिलिटीजमधली, नेट डिमांड आणि टाईम लायबिलिटीजमधली रिक्वायर्ड टू इन्व्हेस्ट मिनिमम 75%, त्याच्या जे काही त्यांच्याकडे राहिलेली जी CRR सोडून जी काही राहिलेली हार्ड कॅश आहे, ठीक आहे, ती त्यांना कुठे गुंतवायची आहे, तर ॲटलिस्ट बघा किती रिक्वायर्ड टू इन्व्हेस्ट ॲटलिस्ट किंवा मिनिमम 75% शेड्यूल कमर्शियल बँक्समध्ये, ठीक आहे. शेड्यूल कमर्शियल बँक, डिमांड डिपॉझिट्स बॅलन्सेस इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, राहिलेली जे त्यांच्याकडे जी काही कॅपिटल आहे, ठीक आहे, ती काही कॅपिटल बाकी असेल, जी हार्ड CRR सोडून बँकेकडे जी उरलेली हार्ड कॅश असेल, ती जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे 75% कुठे, डिमांड डिपॉझिट्स बॅलन्स इन द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ठीक आहे, आणि ट्रेजरी बिल्समध्ये विथ मॅच्युरिटी जो पिरियड असेल त्यांचा 1 वर्षाचा असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज रिक्वायर्ड टू होल्ड 25% ऑफ इट्स करंट, जे काही नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज आहे मॅक्सिमम 25%, ती कुठे असणार आहे, तर ती शेड्यूल कमर्शियल बँक्समध्ये त्यांना ती ऑपरेशनल पर्पजसाठी तिथे ठेवावी लागणार आहे, ठीक आहे, ठीक आहे. एखादा कस्टमर केव्हाही त्यांच्याकडे पैसे विड्रॉल करण्यासाठी येऊ शकतो, तर त्यांच्या डेली रुटीन जे काही साठी पैसे लागतील ते त्यांना मॅक्सिमम 25% जे आहे नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी ही शेड्यूल कमर्शियल बँक्समध्ये त्यांना ती पॅक करावं लागणार आहे. एवढा तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. पुढे जर आपण गेलो बघा, पुढे दिलेले आहे की पेमेंट बँक्स जर तुम्हाला ओपन करायची असेल, तुम्हाला जर पेमेंट बँक जर ओपन करायची असेल, तर तुमच्याकडे पेडअप कॅपिटल असणं किती गरजेचं आहे, तर पेडअप इक्विटी कॅपिटल बघा किती असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे 100 करोड असणं गरजेचं आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. स्मॉल फायनान्समध्ये किती होती, तर ती 300 करोड होती, तर पेमेंट बँकमध्ये ती किती आहे, तर पेडअप कॅपिटल ती 100 करोड आहे. त्याच्यानंतर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो सेम आहे. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो जो आहे कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट्स, तो किती आहे विद्यार्थी मित्रांनो, स्मॉल फायनान्स बँकसाठी सुद्धा 15% होता. पेमेंट बँकसाठी सुद्धा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा जो आहे तो 15% RBIनं दिलेला आहे. त्याच्यानंतर टियर 1 कॅपिटलचा जो आहे ते सुद्धा ॲटलिस्ट 75% दिलेला आहे ऑफ इट्स रिस्क वेटेड ॲसेट्स. सेम जसं स्मॉल फायनान्स बँकमध्ये पण टियर 1 कॅपिटल 7.5% ऑफ इट्स रिस्क वेटेड ॲसेट्स हे दिलेलं होतं. त्याच्यानंतर प्रोमोटरचं बघा, प्रोमोटरचं नो मॅक्सिमम शेअर होल्डिंग लिमिट फॉर द प्रोमोटर्स. इथे बघा, एक जो कोणी असेल, जो कोणी ओपन करणार असेल पेमेंट बँक, त्या शेअर होल्डर त्याचा 100% कॉन्ट्रीब्युशनही असू शकतं, ठीक आहे. मॅक्सिमम लिमिटचं असं कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर घालून दिलेलं नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर
ॲटलिस्ट तरी प्रमोटरचं कॉन्ट्रीब्युशन हे 40% असायला हवं असं RBIने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, 40% ॲटलिस्ट बघा. द पेमेंट बँक शुड होल्ड ॲटलिस्ट 40% ऑफ इट्स पेड अप इक्विटी कॅपिटल. प्रोमोटरचं एवढं कॉन्ट्रीब्युशन ॲटलिस्ट 40% असणं गरजेचं आहे. 100% असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मॅक्सिममवरती कोणत्या प्रकारचं लिमिटेशन नाही, पण ॲटलिस्ट 40% प्रोमोटरचं कॉन्ट्रीब्युशन पेड अप कॅपिटलमध्ये असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉर द फर्स्ट 5 years फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ इट्स बिझनेस. चालू करण्याच्या पहिल्या 5 वर्षामध्ये जे आहे प्रमोटरचं पेड अप इक्विटी कॅपिटल ते ॲटलिस्ट 40% असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो बघा, नेटवर्क जेव्हा पेमेंट बँकची आहे, जी पेमेंट बँकची जी काही नेटवर्थ आहे ती एकदा जर 500 करोड पोचली, तिचा टर्नओव्हर एकदा 500 करोड केला, तर मग तिचं सुद्धा लिस्टिंग बघा विदिन 3 years फ्रॉम द, जेव्हा तिचं 500 करोडचा नेटवर्थ पोचला विदिन 3 years तिचं सुद्धा लिस्टिंग जे आहे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती तिचं लिस्टिंग जे आहे ते मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर शेअर होल्डिंग जे आहे सेम स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकची जी काही शेअर होल्डिंग आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी होणार आहे ती सेम आहे 74%. त्याच्यामध्ये 49% जे आहे ते ॲटोमॅटिक रूट आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा अप्रूव्हल घेण्याची कोणतीही गरज नाही आहे. पण 49%च्या वरती जेव्हा 1% जेव्हा इन्क्रीमेंट होतं अप टू द 74%पर्यंत, म्हणजे 25%साठी गव्हर्नमेंट अप्रूव्ड रूटचा मार्ग स्वीकारावा लागतो बँकांना, गव्हर्नमेंटचा अप्रूव्ह घ्यावा लागतं बाहेरच्या देशांना किंवा जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, आणि त्याच्यानंतर मग ते अप्लाय केल्यानंतर मग ते 74%पर्यंत ती फॉरेन शेअर होल्डिंग जी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकसाठी ती अप्लाय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर करंट बघा FDIच्या पॉलिसी आहेत ते सांगितलं 74% जी आता तीच ॲप्लिकेबल आहे प्रायव्हेट सेक्टरसाठी, तर या ज्या बँक आहेत त्यांना सुद्धा 74% अलाउ केलेलं आहे FDIचं लिमिट. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट बँक्स शाल ऑपरेट इन द रिमोट एरियाज म्हणजे काय, जिथं दुर्गम भाग आहे, जिथं कोणत्याही प्रकारचं बँकेचं प्रेझेन्स नाही आहे, तिथं असं पेमेंट बँक ओपन करू शकतात. ॲज अ ते मोस्टली थ्रू द कशा ऑपरेट करतात तर बिझनेस करस्पॉन्डंट ATMs ओपन करून, अदर जे काही नेटवर्क्स आहेत ते यूज करून त्या जे काही दुर्गम भागात आहेत रिमोट एरियाजमध्ये बँकिंग करस्पॉन्डंट असेल ATM असेल ते ओपन करत असतात. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ द ओपनिंग ऑफ ॲटलिस्ट 25% ऑफ इट्स ब्रांचेस, 25% जे काही ब्रांचेस आहेत अनबँक रुरल एरिया सेंटर्समध्ये इज नॉट स्टिप्युलेटेड फॉर देम. बघा मागे जर आपण बघितलं तर 25% जे स्मॉल फायनान्स बँक होते ते ओपन करावं लागत होते कुठे, अनबँक्ड एरियामध्ये, मग ते कुठे रुरल किंवा सेमी अर्बन एरियाजमध्ये. पण पेमेंट बँक्सला असा कोणता क्रायटेरिया नाही आहे. ठीक आहे, 25%चा क्रायटेरिया नाही आहे, पण मात्र जे काही आहे पेमेंट बँक्स विल बी रिक्वायर्ड टू हॅव ॲटलिस्ट 25% ऑफ इट्स फिजिकल ॲक्सेस पॉईंट, म्हणजे त्या पेमेंट बँकला जे काही ॲक्सेस करणारे फिजिकल ॲक्सेस पॉईंट्स असतील ते 25% असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 25% इन रुरल एरियाज असणं गरजेचं आहे. ब्रांचेस 25% असणं मॅन्डेटरी नाही आहे. ते ब्रांचेस कोणाला आहे तर ते स्मॉल फायनान्स बँकसाठी आहे. ते हा फरक तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या. ठीक आहे, पेमेंट बँक्समध्ये फिजिकल ॲक्सेस पॉईंट हे जे आहे ते रुरल भागामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा आता आपण जे 2 गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये आपण डिफरन्स आहे, तो डिफरन्स काय आहे की स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकमध्ये हा डिफरन्स बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा स्मॉल फायनान्स बँकमध्ये जे आहे ते कॅन ॲक्सेप्ट द डिपॉझिट्स. ठीक आहे, एनी अमाऊंट. डिपॉझिट्सला असं कोणत्याही मर्यादे नाही. स्मॉल फायनान्स बँकमध्ये तुम्ही कितीही डिपॉझिट्स जे काय आहे ते तुम्ही डिपॉझिट्स करू शकतात, पण मात्र पेमेंट बँकमध्ये डिपॉझिटचे लिमिटेशन आहे, किती करू शकतात पर कस्टमर 1 yearसाठी, तर ते 2 लाखाचं जे काय आहे लिमिटेशन दिलेलं आहे. ठीक आहे, कॅन ॲक्सेप्ट द डिपॉझिट्स बट ओनली अप टू द 2 lakh रुपीज पर कस्टमर. नंतर जे आहे स्मॉल फायनान्स बँक आहे ती लोन देऊ शकते. ठीक आहे, लेंडिंग ॲक्टिव्हिटी आहे, क्रेडिट कार्ड देऊ शकते. ठीक आहे, लोन देऊ शकते. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये ते पैसे द्यावा लागतात त्यांना, तो क्रायटेरिया घालून दिलेला आहे. ठीक आहे, पण मात्र पेमेंट बँक आहे क्रेडिट कार्ड इश्यू करत नाही, त्यांना लेंडिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे. कॅन नॉट लेंड एनी फॉर्म. ठीक आहे, ते लोन देऊ शकत नाही आहे. नंतर इश्यू क्रेडिट कार्ड्स. ठीक आहे, RBIची परमिशन घेऊन स्मॉल फायनान्स बँक ही क्रेडिट कार्ड इश्यू करू शकतात, पण मात्र जे पेमेंट बँक आहे ते क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाही आहे. जर पेडअप कॅपिटल जे काही मिनिमम आहे ती किती असणे गरजेचे आहे तर ती 300 करोड असणं गरजेचं आहे. इथे पेडअप कॅपिटल मिनिमम शुड बी 100 करोडच आहे. ठीक आहे, स्मॉल फायनान्स बँक ओपन करायची असेल तर पेडअप कॅपिटल 300 करोड असणं गरजेचं आहे. पेमेंट बँक जर तुम्हाला ओपन करायची असेल तर पेमेंट बँक पेडअप कॅपिटल ही 100 करोड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा झाला त्याच्यातला इम्पॉर्टंट डिफरन्स. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याकडे जे आहेत जे काही आहेत ते बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 जे काही आहेत त्याच्यामध्ये पेमेंट बँक्स आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर
कोणत्या कोणत्या पेमेंट बँक्स आहेत आपल्याकडे, ठीक आहे. तर एअरटेल पेमेंट बँक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती सगळ्यांना माहिती आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे, ती पण बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. त्याच्यानंतर फिनो पेमेंट बँक आहे, त्याच्यानंतर पेटीएम पेमेंट बँक आहे, त्याच्यानंतर जिओ पेमेंट बँक आहे आणि NSDL पेमेंट बँक लिमिटेड आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी आहे फिनो पेमेंट बँक, ठीक आहे, ही 3 नंबरची जी आहे फिनो पेमेंट बँक, हिला RBIनं इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलेलं आहे. ही पेमेंट बँक जी आहे ती स्मॉल फायनान्स बँकमध्ये ती कन्वर्ट होण्याचं तिला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालेलं आहे. हिचंही लवकरात लवकर तिचं कन्वर्जन होऊन या 5-6 पैकी आपल्याला 5च शिल्लक स्मॉल फायनान्स बँक मग नंतर राहतील, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. यांची जे आपण हेडक्वार्टर्स असेल, एस्टॅब्लिशमेंट असेल, यांची टॅगलाईन काय काय आहे ते आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. याच्यावर बरेच वेळ वन लाइनर MCQ हेडक्वार्टर्सवरती, टॅगलाईनवरती असे क्वेश्चन्स बनून जातात, ठीक आहे. तर आपल्याला बघूया की हेडक्वार्टर्स आणि टॅगलाईन्स ऑफ पेमेंट बँक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट जी पेमेंट बँक आहे बघा, भारतातली जी पहिली पेमेंट बँक आहे तिचं नाव काय आहे तर एअरटेल पेमेंट बँक आहे. आणि स्मॉल फायनान्स बँकमध्ये आपण कोणती बघितली होती तर फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक ही कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक होती, ठीक आहे. तिचं जे हेडक्वार्टर होते जालंधर पंजाबमध्ये. आणि एअरटेल पेमेंट बँक जी आहे तिचं एस्टॅब्लिशमेंट बघा कधी झाले 2017 आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर तिचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे. आणि तिची टॅगलाईन काय आहे बघा, बँकिंग इज नाव ॲट युअर फिंगर टिप्स, ठीक आहे. बँकिंग इज नाव ॲट युअर फिंगर टिप्स, ठीक आहे. तिचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा, न्यू दिल्ली, एस्टॅब्लिशमेंट 2017. आणि ही फर्स्ट पेमेंट बँक ऑफ इंडिया आहे. एअरटेल पेमेंट बँक जी आहे ती फर्स्ट पेमेंट बँक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि स्मॉल फायनान्स बँकमध्ये कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ही फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक होती. आणि पेमेंट बँकमध्ये फर्स्ट जी काही पेमेंट बँक आहे ती एअरटेल पेमेंट बँक आहे. आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण, पुढे बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक. गव्हर्नमेंटची एक ओनली जी इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि तिची स्वतःची आहे, ठीक आहे. ती एक पोस्ट पेमेंट बँक आहे. बऱ्याचशा लोकांचे जे लाडकी बहीण योजनेचे अकाउंट्स आहेत ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आहेत, ठीक आहे. बरं काय मी म्हणतो ॲटलिस्ट 40 to 45% जे लेडीजचे अकाउंट ओपन झालेत लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रासाठी, तर हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये ज्या लेडीजचे अकाउंट नव्हते त्यांनी बऱ्यापैकी हे झिरो बॅलन्स अकाउंट हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच ओपन केले. तर ती गव्हर्नमेंटची आहे, ती डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या अंडर काम करते, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंडर काम करते. त्याच्यानंतर तिचं फाउंडेशन झालेलं आहे 2018 हेडक्वार्टर तिचं सुद्धा कुठे न्यू दिल्लीमध्ये आहे. आणि तिची टॅगलाईन बघा, आपका बँक आपके द्वार, ठीक आहे, आपका बँक आपके द्वार. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण, तर पुढे जी आहे फिनो पेमेंट बँक आहे, तिचं एस्टॅब्लिशमेंट 2017 झालेले. तिचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. आणि तिची टॅगलाईन आहे कदर आपकी मेहनत की. आणि ही फिनो पेमेंट बँक थोडीशी पर्टिक्युलरली लक्षात ठेवा तिला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालेलं आहे. ती पेमेंट बँकमधून ती कुठे कन्वर्ट होणार आहे तर ती स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्वर्ट होण्याचं तिला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल RBIनं दिलं गेलेलं आहे. तसं स्मॉल फायनान्स बँकच्या कन्वर्जनमध्ये स्मॉल फायनान्स बँकच्या सेक्शनमध्ये आपण एक AU स्मॉल फायनान्स बँक घेतली, तिला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालं आहे. ती कुठे कन्वर्ट होणार आहे तर ती युनिव्हर्सल बँकमध्ये ती कन्वर्ट होण्याचं तिला लायसन्स मिळालेलं आहे RBIकडनं, इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळालेलं आहे, ठीक आहे. एक बघा हेच मी जे काही 5 डिसेंबर 2025 हे जे RBIचं सर्क्युलर आलं होतं त्याच्यामध्ये RBIनं ग्रांट दिली की प्रिन्सिपल अप्रुव्हल पेमेंट बँक फिनो पेमेंट बँकसाठी फॉर कन्वर्टेड टू गेट कन्वर्टेड इन टू स्मॉल फायनान्स बँकचं हे तुम्हाला एक थोडंसं जर समजा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तुम्ही घेऊ शकता की इन प्रिन्सिपल अप्रुव्हल तिला मिळालेलं आहे फिनो पेमेंट बँकला. तिचं कन्वर्जन कुठे होणार आहे तर ते स्मॉल फायनान्स बँकसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची बघा पेटीएम पेमेंट बँक, ठीक आहे. पेटीएम पेमेंट बँक कधी आली ती 2015 विजय शेखर शर्माचा 197 ग्रुपची ही एक पेमेंट बँक आहे, ठीक आहे. 197 विजय शेखर शर्मा यांनी फाउंडन केलेलं आहे, ठीक आहे. तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर नोएडामध्ये आहे. आणि तिचं टॅगलाईन आहे सिम्प्लिफाईंग द पेमेंट्स फॉर इंडिया, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा जिओ पेमेंट बँक आहे, 2018 आलेली आहे. तिचे हेडक्वार्टर आहे नवी मुंबईमध्ये. आणि टॅगलाईन आहे तिचे युअर एव्हरीडे बँक, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण NSDL पेमेंट बँक आहे. तिचं हेडक्वार्टर बघा फाउंडेशन 2018 झालेले, हेडक्वार्टर तिचं मुंबईमध्ये आहे. आणि टॅगलाईन आहे टेक्नॉलॉजी ट्रस्ट अँड रीच, ठीक आहे. टेक्नॉलॉजी ट्रस्ट अँड रीच. त्याच्यानंतर पुढे बघा, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही टॉपिक आहे आपण यामध्ये पूर्णपणे सविस्तर डिस्कशन केलं की स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकमध्ये. आय होप तुम्हाला ही जे दोन जे काही टॉपिक्स आहेत मी जे कव्हर केलेत स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक यामधला तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित फरक कळाला असेल. विद्यार्थी मित्रांनो, ही जे लेक्चर मी तुम्हाला जे हा जो टॉपिक घेऊन आलो आहे याची तुम्हाला PDF जर हवी असेल तर तुम्ही माझ्या जे काही टेलिग्राम ग्रुप चॅनल आहे GA बाय राकेश गोराणे, ठीक आहे, GA बाय राकेश गोराणे या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही ॲड होऊन जा. तिथे तुम्हाला या लेक्चरची PDF मिळून जाईल, ठीक आहे.
पूर्णपणे कंटेंट व्यवस्थित वाचा तुम्ही. काही डाऊट्स असेल तर नक्कीच तुम्ही मला पिंग मेसेज करू शकता. कोणताही डाऊट असेल केव्हाही विचारा तुम्ही तिथे तुम्ही मी तुम्हाला ते ॲन्सर करून देईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर झाले असेल असं मला वाटतं, मी आशावादी आहे. त्याच्यानंतर मी जो हा कंटेंट आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला IBPS एक्झामचा मला खूप रिग्रियस पूर्ण म्हणजे जबरदस्त अनुभव आहे. ठीक आहे, 6-7 वर्षांचा अनुभव आहे एक्झामचा. काय काय क्वेश्चन विचारले जातात आणि कंटेंटमध्ये काय असायला हवं, ठीक आहे, याची पूर्णपणे मला माहिती आहे. मी स्वतः एक्झाम देत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे मला हे पूर्णपणे डिटेल माहिती आहे. थोडं मी माझ्या क्लासविषयी माहिती सांगतो. मी जिथे साकार एज्युकेशन नाशिकमध्ये जनरल अवेअरनेस, स्टॅटिक अँड बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस जे काही शिकवतो, तर बघा आम्ही 10 मार्च 2026 पासून एक बॅच लॉन्च केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. RBI आणि काही बँकिंग रिलेटेड जे काही एक्झाम्स आहेत, IBPS रिलेटेड एक्झाम्स आहेत, त्यामध्ये त्याचा पोर्शन आम्ही कव्हर करणार आहोत. त्यामध्ये मेनली फोकस आमचा RBI असणार आहे. प्लस त्यामध्ये तुमच्याकडे जो काही MBA CT असेल त्याचासुद्धा आम्ही सिलेबस याच्यामध्ये पूर्णपणे जो काय आहे तो कव्हर करून घेणार. असं बॅचचा ड्युरेशन असणार आहे तो 4.5 ते 5 महिन्याचा असणार. त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल. जनरल अवेअरनेस थोडासा वॉस्ट टॉपिक आहे, त्यामध्ये करंट बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस, त्यानंतर स्टॅटिक बँकिंग, फायनान्शियल अवेअरनेस हे पूर्णपणे तुम्हाला शिकवलं जाईल. प्लस स्टॅटिक जे काही अवेअरनेस आहे, ठीक आहे, स्टॅटिक ज्या गोष्टी असेल त्यासाठी सेपरेट फॅकल्टी आहे. ते लेक्चर संडेला चालत असतं. या सर्व गोष्टींचा जो काही सिलेबस आहे तुम्हाला हे 4.5 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्णपणे शिकवला जातो. त्यासाठी आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे 10 मार्च 2026ला. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 3 दिवस जे आहे ते तुम्हाला डेमो लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्ही येऊन ते लेक्चर्स अटेंड करू शकता. कसं शिकवलं जातं ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही आणि त्या शिक्षकाची जर ट्युनिंग मॅच होत असेल, तुम्हाला जर ते शिकवलेलं जर त्या सरांचं तुम्हाला कळत असेल, तर तुम्ही नक्कीच तो क्लास जॉईन करायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतं. ठीक आहे, बघा आजच जो काही रिझल्ट लागलेला आहे IBPS क्लर्कचा, बऱ्याचशापैकी आमच्या जे क्लासचे विद्यार्थी आहेत 15च्या जवळपास 15 ते 16 विद्यार्थी हे IBPS क्लर्कमध्ये पास झालेले आहेत मेन्स एक्झाममध्ये. ठीक आहे, फायनल सिलेक्शन झालेलं आहे. आणि काल परवा लागलेला जो काही रिझल्ट आहे SBIमध्ये, त्यासुद्धा आमचे जे काही 9 ते 10 विद्यार्थीचे SBI क्लर्क जी काही एक्झाम आहे त्यांनी ती क्लिअर केलेली आहे. वर्षभर तुम्हाला IBPSच्या जे काय आहेत त्या पूर्णपणे रिक्रुटमेंट चालत असतात. त्यामध्ये तुम्हाला हा जो कूलिंग पिरियड आहे यामध्ये तुम्हाला प्रिपरेशनचा फेजचा जो आहे तो पूर्णपणे युटिलायझेशन करून घ्यायचं, टाईमचं पूर्णपणे युटिलायझेशन करायचं. यामध्ये तुम्हाला बँकिंग अवेअरनेस स्टॅटिक पार्ट हा पूर्णपणे एकदम व्यवस्थित बेस तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला राहिलेला जो करंटचा जो पार्ट आहे तो तुम्ही इझिली तो डे बाय डे बेसिसवरती तो कंप्लीट करू शकतात. ठीक आहे, तर बघा मग त्यामध्ये क्लासकडनं तुम्हाला बघा वायफाय अवेलेबल करून दिलं जाणार आहे, बॅग आहे, त्याच्यानंतर स्टडी रूम दिलेला आहे. तुम्ही जे काही ॲडमिशन घेणार आहात आमच्या क्लासमध्ये, तुम्ही एकदा जर ॲडमिशन घेतलं तर तुमचं जे ॲडमिशन आहे ते लाईफ टाईम असणार आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कॅन्सल नाही आहे. ठीक आहे, तुमच्या जो काही प्रिपरेशनचा फेज आहे त्यामध्ये प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला जे काही डाऊट असतील, ठीक आहे, किंवा काही शिकवल्याविषयी जर डाऊट असेल, तुम्ही त्या येऊन त्या फॅकल्टीशी तरी डिस्कस करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकतात. तुमचं लाईफ टाईम जे आहे ते ॲडमिशन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण विद्यार्थी मित्रांनो, बघा आमचा यूट्यूब चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिकचा. तर तुम्हाला जे काही आम्ही याच्या जो यूट्यूब चॅनल आहे यावरती जे काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट असतो ते आम्ही शेअर करत असतो विद्यार्थी मित्रांनो. बँकिंग अवेअरनेसची मी जी सिरीज चालवली आहे, ठीक आहे, अशा छोटे छोटे जे टॉपिक्स असतील बँकिंग अवेअरनेस रिलेटेड, छोटे असू द्या किंवा मोठे असू द्या, जे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते मी नक्कीच तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मी जे काय आज जे कंटेंट तुम्हाला शिकवलेलं आहे जर तुम्हाला ते आवडलं असेल तर तुम्ही माझा हक्काचं त्याला लाईक करायचं आहे. ठीक आहे, आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर त्या आमचे जे काही साकार एज्युकेशनचं पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला कंटेंट जे काही असेल बॅचेस विषयी असेल ते पूर्णपणे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तिथे मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो बघा टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम जो ग्रुप आहे आमचा, ठीक आहे, टेलिग्राम ग्रुप जो आहे साकार एज्युकेशन नाशिकचा तो तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हा तुम्ही स्कॅन स्कोर जो आहे तो QR कोड आहे तो स्कॅन करा आणि त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यानंतर माझा जो छोटा ग्रुप आहे, ठीक आहे, GA बाय राकेश गोराणे, यावरती मी जे काही करंट अफेअर्स आहे डेली करंट अफेअर्स इथे मी शिकवत असतो. त्याचं जे डेली PDFs आहेत त्या मी तिथे अपलोड करत असतो. किंवा हे जे बँकिंग अवेअरनेस आहे याच्याही PDFs तिथे अवेलेबल आहेत. त्या तुम्ही तुमच्या माहितीसाठी त्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी त्या अवेलेबल करून देत असतो. त्या तुम्ही त्या वाचू शकता, तुमचं नॉलेज तिथून तुम्ही एनहान्स करू शकतात. ठीक आहे, पुढे जर आपण गेलो बघा
इंस्टाग्रामवरती आहोत आणि ते तुम्ही ते पेज तुम्ही लाईक करा, तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटू शकतो. आय होप तुम्हाला जे काही मी आज जो टॉपिक घेऊन आलो होतो त्याचं तुमचं पूर्ण शंकांचं निरसन झालं असेल. ठीक आहे, तुम्ही निश्चिंत राहा विद्यार्थी मित्रांनो. मी जो कंटेंट देणार आहे तो एकदम जेन्युइन असणार आहे, प्रॉपर असणार आहे. तुम्ही एकदा जरी मी समजावून दिल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे, तुम्ही जर एकदा ती PDF 1-2 वेळेस वाचली तर तुम्हाला याच्यातला जो गोष्ट आहे तो खडा नाही खडा तुम्हाला तो लक्षात राहणार आहे. तुम्ही जो दिलेला वेळ आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद. थँक्यू.